मकर राशी, श्रावण महिन्याचे पूर्ण फळ हवे असेल तर आजपासून करा फक्त एक काम. नमस्कार, आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मकर राशीच्या व्यक्तींनो, तुम्ही श्रावण महिनाभर मनापासून पूजा केली आहे का? महादेवांचे नाव घेतले आहे का? उपवास, जप, प्रार्थना, मंदिर दर्शन केले आहे का? जर उत्तर हो असेल तर आजचा हा संदेश तुमच्यासाठी आहे. कारण श्रावण महिन्याचे खरे फळ प्रत्येकाला मिळत नाही. काही लोक भक्ती करतात पण फळ दुसऱ्यांनाच मिळते. असे का होते? आणि महादेवांची कृपा पूर्णपणे आपल्या जीवनात उतरावी यासाठी कोणते एक काम करावे लागते? याचे उत्तर आजच्या या व्हिडिओमध्ये आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंटमध्ये मनापासून ओम नमः शिवाय लिहा. महादेवांवरील तुमची श्रद्धा किती आहे ते दाखवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी सांगितलेला संदेश अनेक मकर राशीच्या लोकांचे आयुष्य बदलवू शकतो. श्रावण महिन्याचे महत्त्व. मित्रांनो, श्रावण हा फक्त एक महिना नाही, तो महादेवांच्या कृपेचा, भक्तीचा, संयमाचा आणि आत्मशुद्धीचा काळ आहे. या महिन्यात केलेला प्रत्येक जप, प्रत्येक प्रार्थना, प्रत्येक चांगले कर्म अनेक पटींनी वाढून आपल्याकडे परत येते असे मानले जाते. मकर राशीचे लोक स्वभावाने मेहनती, जबाबदार आणि कर्तव्यनिष्ठ असतात. ते स्वतःचे दुःख मनात ठेवतात पण इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करतात. अनेक वेळा त्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळत नाही. यामुळे मनात नाराजी, एकटेपणा आणि निराशा निर्माण होते. परंतु महादेवांच्या दृष्टीने कोणतीही प्रार्थना वाया जात नाही, कोणतेही अश्रू व्यर्थ जात नाहीत. योग्य वेळ आल्यावर त्याचे फळ नक्की मिळते. तुम्ही ज्या वेदना सहन केल्या आहेत. मकर राशीच्या अनेक लोकांच्या आयुष्यात गेल्या काही महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. काहींना आर्थिक अडचणी आहेत, काहींच्या नातेसंबंधात तणाव आहे, काही जण नोकरीसाठी धडपड करत आहेत, काहींचे व्यवसाय अपेक्षेप्रमाणे चालत नाहीत. रात्री उशिरापर्यंत जागून तुम्ही भविष्याचा विचार करता. मनात एकच प्रश्न येतो, मी इतकी मेहनत करतो, मग माझ्याच वाटेला एवढ्या परीक्षा का? कदाचित तुम्हीही हा प्रश्न अनेकदा महादेवांना विचारला असेल. परंतु लक्षात ठेवा, महादेव कधीही आपल्या भक्ताला सोडत नाहीत. ते परीक्षा घेतात पण हातही धरतात. ते उशीर करतात पण अन्याय करत नाहीत. आजपासून करा फक्त एक काम. आता सर्वात महत्त्वाचा भाग. जर तुम्हाला श्रावण महिन्याचे पूर्ण फळ हवे असेल तर आजपासून एक काम सुरू करा. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी शांत बसून किमान 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. फक्त जप करू नका. प्रत्येक वेळी महादेवांना तुमच्या मनातील वेदना सांगा, तुमच्या चिंता सांगा, तुमची स्वप्ने सांगा. महादेवांना मोठमोठ्या वस्तूंची गरज नसते, त्यांना तुमची खरी भावना हवी असते. जेव्हा मनापासून जप केला जातो तेव्हा आतली नकारात्मकता कमी होऊ लागते, भीती कमी होते, आत्मविश्वास वाढतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे योग्य निर्णय घेण्याची शक्ती मिळते. विशेष संकेत. मकर राशीच्या काही व्यक्तींना येत्या दिवसांत एक विशेष संकेत मिळू शकतो. अचानक एखाद्या जुन्या व्यक्तीचा फोन येणे, काही दिवसांपासून अडकलेले काम सुरू होणे, मनात सतत एखाद्या गोष्टीची प्रेरणा येणे किंवा अचानक एखादी चांगली बातमी मिळणे. हे सर्व संकेत असू शकतात की तुमच्या प्रार्थना ऐकल्या जात आहेत. अनेक वेळा आपण चमत्कार शोधत असतो, पण महादेव आधी संकेत देतात. त्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. नातेसंबंधातील होणारा बदल. मकर राशीच्या लोकांसाठी नातेसंबंध हा संवेदनशील विषय आहे. तुम्ही मनापासून प्रेम करता पण समोरची व्यक्ती तुमच्या भावना समजून घेईल असेच नाही. श्रावण महिन्याच्या उर्वरित काळात काही गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. काही तुटलेली नाती पुन्हा जुळू शकतात. काही लोक माफी मागू शकतात, पण त्यासाठी मनातला अहंकार सोडावा लागेल. महादेव आपल्याला शिकवतात की नाती जपण्यासाठी कधी-कधी एक पाऊल पुढे टाकावे लागते. आर्थिक क्षेत्रातील सकारात्मक ऊर्जा. ज्यांच्या मनात पैशाबाबत चिंता आहे त्यांच्यासाठीही हा काळ महत्त्वाचा आहे. अचानक धनवर्षा होईल असे नाही, पण नवीन संधी निर्माण होऊ शकतात. ज्या कामासाठी तुम्ही खूप दिवस प्रयत्न करत आहात त्यामध्ये प्रगती दिसू शकते. नवीन ग्राहक, नवीन संपर्क किंवा नवीन मार्ग मिळू शकतो. महादेव कृपा करतात तेव्हा मार्ग स्वतः तयार होतो. विद्यार्थ्यांसाठी संदेश. मकर राशीच्या विद्यार्थ्यांनी या काळात विचलित न होता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. कधीकधी मेहनतीचे फळ उशिरा मिळते, पण सातत्य ठेवणारा विद्यार्थी शेवटी यशस्वी होतो. महादेव तुम्हाला फक्त यशच देणार नाहीत, तर त्यासाठी आवश्यक धैर्य आणि संयमही देतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मकर राशीच्या अनेक लोकांची एक सवय असते, ते सर्वांची काळजी घेतात पण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. श्रावणातील सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी पुरेशी झोप, योग्य आहार आणि मानसिक शांतता आवश्यक आहे.
तणाव कमी करा, राग कमी करा, स्वतःसाठी वेळ काढा, कारण निरोगी शरीरातच सकारात्मक ऊर्जा टिकते. महादेव तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवतात? हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. महादेवांना तुमच्याकडून मोठे यज्ञ, मोठे दान किंवा महागड्या पूजा अपेक्षित नाहीत. त्यांना अपेक्षा आहे प्रामाणिकपणाची. त्यांना अपेक्षा आहे चांगल्या वागणुकीची. त्यांना अपेक्षा आहे की तुम्ही कोणाचे मन दुखावू नका. जर तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला मदत केलीत, जर तुम्ही एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणले, जर तुम्ही कुणाला माफ केले, तर समजा तुम्ही महादेवांची खरी पूजा केली. आयुष्य बदलणारा विचार. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, काही वेळा महादेव आपल्याला आपण मागितलेली गोष्ट देत नाही, कारण त्यांना माहीत असते की त्यापेक्षा चांगली गोष्ट आपल्यासाठी तयार आहे. म्हणून जर एखादी इच्छा अजून पूर्ण झाली नसेल तर निराश होऊ नका. विश्वास ठेवा, कदाचित तुमच्यासाठी आणखी मोठा आनंद वाट पाहत असेल. श्रावण महिन्याचे फळ मिळण्यापूर्वी महादेव देतात हा गुप्त संकेत. मकर राशीच्या मित्रांनो, हा भाग काळजीपूर्वक ऐका, कारण अनेक लोक आयुष्यात घडणाऱ्या एका महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. महादेव जेव्हा एखाद्या भक्ताचे नशीब बदलवण्याचा निर्णय घेतात, तेव्हा ते थेट चमत्कार घडवत नाहीत. त्याआधी ते भक्ताची श्रद्धा, संयम आणि विश्वासाची परीक्षा घेतात. अनेक मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यात सध्या असेच काही घडत असू शकते. ज्या गोष्टी तुमच्या मनासारख्या व्हायला हव्या होत्या त्या उलट होत आहेत. काही लोक तुमच्यापासून दूर जात आहेत. काही कामे शेवटच्या क्षणी अडकत आहेत. काही स्वप्ने अपूर्ण राहिल्यासारखी वाटत आहेत. पण इथेच बहुतेक लोक चूक करतात. ते समजतात की महादेवांनी त्यांना सोडून दिले आहे. खरं तर याच क्षणानंतर नशिबाचे चक्र फिरायला सुरुवात होते. लक्षात ठेवा, बियाणे जमिनीत पुरल्यावर काही दिवस अंधारातच राहते. त्याला वाटत असेल की सर्व काही संपले, पण प्रत्यक्षात त्याच क्षणी त्याच्या नव्या जीवनाची सुरुवात होत असते. तुमच्या बाबतीतही असेच घडत आहे. कदाचित आज तुम्हाला वाटत असेल की कुणी तुमची कदर करत नाही, तुमच्या मेहनतीचे फळ मिळत नाही, तुमच्या प्रार्थनांचे उत्तर मिळत नाही. पण महादेव शांतपणे तुमच्यासाठी असा मार्ग तयार करत आहेत ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. म्हणून पुढील काही दिवसात जर एखादे दार बंद झाले, एखादी व्यक्ती दूर गेली किंवा एखादी योजना अपयशी ठरली, तर दुःखी होऊ नका. कारण कधी कधी महादेव लहान गोष्ट काढून घेतात जेणेकरून तुम्हाला त्यापेक्षा मोठे काही देता येईल. आणि म्हणूनच आज कमेंटमध्ये एकदा मनापासून लिहा, महादेव, मला तुमच्या वेळेवर पूर्ण विश्वास आहे. विश्वास ठेवा, ही ओळ लिहितानाच तुमच्या मनातील नकारात्मक ऊर्जा कमी होईल आणि महादेवांच्या कृपेचे दरवाजे आणखी वेगाने उघडायला लागतील. भावनिक साध. मकर राशीच्या मित्रांनो, कदाचित आज तुम्ही खूप थकलेले असाल. कदाचित अनेक जबाबदाऱ्यांनी तुम्हाला घेरले असेल. कदाचित तुमचे अश्रू कुणालाच दिसत नसतील. पण महादेव पाहत आहेत. तुमची प्रत्येक वेदना त्यांना माहीत आहे. तुमचा प्रत्येक संघर्ष त्यांना माहीत आहे. तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा त्यांना माहीत आहे. श्रावण महिना संपत आला असला तरी महादेवांची कृपा संपलेली नाही. आजपासून फक्त एक काम करा, श्रद्धा सोडू नका. कारण ज्या दिवशी तुम्ही हार मानणार असता त्याच दिवशी अनेकदा चमत्काराची सुरुवात होत असते. जर तुम्हाला वाटत असेल की महादेव तुमच्या आयुष्यात नक्की काहीतरी चांगले घडवणार आहेत, तर आत्ताच कमेंटमध्ये लिहा, हर हर महादेव. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर हेही लिहा, माझा विश्वास महादेवांवर आहे. तुमची ही एक कमेंट हजारो लोकांना श्रद्धेची प्रेरणा देऊ शकते. महादेव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो. तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो. हर हर महादेव. तर हे होता आजचे राशी भविष्य. आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमयी आणि प्रगतिकारक जाओ, हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.